Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to solve another practical problem of NPO, that is problem number 10 on page number 120. In earlier lectures we have seen problems 1st to 9th and their solutions. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's problem. See, या प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. या प्रॉब्लेममध्ये काय नवीन ॲडजस्टमेंट्स आहेत आणि त्या कशा सॉल्व करायच्या आहेत तेच आज आपण बघणार आहोत. सो विल स्टार्ट. सी, on page number 120, 10th problem is given. We have to read it first. From the following receipt and payment account, KBP Engineering College, Nashik, for the year ending on 31st March 2019 and additional information, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2019 and balance sheet as on that date. Receipt and payment account is given as well as additional information is given and adjustments are given. So you have to read it carefully. We'll see additional information and adjustment. See, in additional information, opening balance and closing balance amounts are given. Books, furniture, building fund, fixed deposit, capital fund. म्हणजेच त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. ओपनिंग बॅलन्स आपण का म्हणतोय, कारण इथे 1 एप्रिल 2018 ची डेट आहे आणि आपलं इयर एंड कधी आहे 31 मार्च 2019. म्हणजेच हे जे फायनान्शियल इयर आहे या प्रॉब्लेमशी रिलेटेड ते कधी स्टार्ट होत आहे 1 एप्रिल 2018 आणि एंड कधी आहे 31 मार्च 2019. म्हणजेच 18-19 हे करंट फायनान्शियल इयर आहे 2018-2019. मग इथे बुक्स, फर्निचर, बिल्डिंग फंड, फिक्स्ड डिपॉझिट आणि कॅपिटल फंडचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत आणि क्लोजिंग बॅलन्सेस दोघांचे दिलेत, बाकीच्यांचे फाइंड आउट करायचे आहेत. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. सी, 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड रेव्हेन्यू इन्कम. डोनेशन जे आहे त्याच्यावरती स्टार मार्क करायचा आहे, कारण 50% डोनेशन ते बिल्डिंग फंडसाठी, इथे बिल्डिंग फंड आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये, त्याच्याशी रिलेटेड आहे ते. आणि बॅलन्स जे 50% आहेत ते रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करायचे आहेत. रेव्हेन्यू इन्कम आहे म्हणजेच आपल्याला इन्कममध्ये ते ॲड करायचं आहे. ओके. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5300. सबस्क्रिप्शन कुठे आहे त्याच्यावरती आपल्याला स्टार मार्क करायचं आहे. नेक्स्ट, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. पूर्णपणे लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज झालेली आहे म्हणून त्याच्यावरती आपण स्टार मार्क करणार आहोत. ओके. एक एक ॲडजस्टमेंट आणि एक एक पोस्टिंग आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना बघणार आहोत डिटेलमध्ये. मग आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करायला घेणार आहोत. सी, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10, पेज नंबर 120. In the books of KBP Engineering College, Nashik, income and expenditure account for the year ending 31st March 2019 and here balance sheet as on 31st March 2019. दोघांचेही फॉर्मॅट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट दोघांचे फॉर्मॅट आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. सी, फर्स्ट सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. कॉलेज आहे म्हणजे सॅलरीज पे करावे लागतात टीचर्सला. मग त्या सॅलरीजची अमाऊंट आहे 11,70,000. एक्सपेंडिचरमध्ये लिहायचं आहे टू सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. आउटर कॉलममध्ये अमाऊंट, कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे, 11,70,000. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 55,000. एक्सपेंडिचर टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटर कॉलम 55,000. नेक्स्ट, बुक्स 61,000. आता बुक्स हे ॲडिशनल बुक्स आहेत कारण आपण पे केलेले आहेत बुक्ससाठी.
राईट. ऑलरेडी आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बुक्सचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 6 लाख, राईट. मग हे जे बुक्स आहेत 61,000चे ते ॲडिशनली या फायनान्शियल इयरमध्ये परचेस केलेले आहेत. मग आपल्याला इथे ॲसेट्समध्ये लिहायचं आहे बुक्सचा ओपनिंग बॅलन्स किती आहे 6 लाख, राईट. मग तो आपण आधी लिहून घेणार आहोत 6 लाख इनर कॉलम प्लस परचेसेस. किती आहेत परचेसेस 61,000 पेमेंटमध्ये 61,000 ते ॲडिशनल लिहायचे 61,000. ओके, म्हणजे 6 लाख प्लस 61,000 6,61,000. जर आता तुम्ही बघितलं तर इथे हिडन ॲडजस्टमेंट आहे, कारण क्लोजिंग बॅलन्स बुक्सचा किती दिलेला आहे 6 लाख. ओपनिंग पण 6 लाख आहे, क्लोजिंग पण 6 लाखच आहे. म्हणजेच हे जे ॲडिशनल आपण बुक्स परचेस केलेले आहेत 61,000 आणि जे आपण ॲड करून अमाऊंट जी आलेली आहे 6,61,000 त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनची अमाऊंट एवढी असायला पाहिजे की आपला क्लोजिंग बॅलन्स 6 लाख यायला पाहिजे, राईट. मग आपल्याला काय करावं लागेल मायनस डेप्रिसिएशन, कारण आपला क्लोजिंग बॅलन्स राऊंड फिगर 6 लाख यायला पाहिजे. म्हणून 6,61,000 मधून 61,000 डेप्रिसिएशन म्हणून आपण लेस केलेले आहेत. म्हणजेच आउटर कॉलममध्ये किती अमाऊंट येणार 6 लाख रुपीज. ओके. मग हे जे डेप्रिसिएशन आहे ते कुठे लिहितो आपण एक्सपेंडिचरमध्ये. इथे लिहायचं आहे टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स 61,000. 61,000 डेप्रिसिएशन कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये, पण ती हिडन ॲडजस्टमेंट आहे. ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्सची अमाऊंट सेम आहे, पण इथे आपल्याला दिसतंय की पेमेंटमध्ये आपण 61,000चे बुक्स परचेस केलेले आहेत, राईट. म्हणजेच डेप्रिसिएशन काहीतरी असणार आहे जे ह्याच्यामध्ये सांगितलेलं नाही आहे, पण आपल्याला ते दाखवायचं आहे. म्हणून 61,000 डेप्रिसिएशन आलेलं आहे. नेक्स्ट आहे फर्निचर. 51,000 परचेस केलेलं आहे आपण या करंट फायनान्शियल इयरमध्ये. पण आपण इथे जर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघितलं तर फर्निचर 3,19,000 आणि इथे आहे 3 लाख. ओके. मग आपण आता इथे लिहिणार आहोत फर्निचर ॲसेटमध्ये. ओपनिंग बॅलन्स किती आहे फर्निचरचा 3,19,000. तेच लिहायचे आहेत इनर कॉलममध्ये 3,19,000 प्लस परचेसेस. किती आपण परचेस केलेले आहेत फर्निचर 51,000. मग इथे लिहायचे आहेत ॲड 51,000. 3,19,000 प्लस 51,000 3,19,000 प्लस 51,000 3,70,000 इनर कॉलम. आता आपल्याला बघायचं आहे की क्लोजिंग बॅलन्स किती आहे. क्लोजिंग बॅलन्स आहे 3 लाख, राईट. मग आपल्याला इथे तर आपण इथे बघितलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये परचेसेस ॲड केल्यानंतर 3,70,000 आलेलं आहे आणि इथे बॅलन्स आहे 3 लाख रुपीज. म्हणजेच आपल्याला 70,000 डिडक्ट करायचे आहेत ॲज अ डेप्रिसिएशन. हिडन ॲडजस्टमेंट आहे मायनस डेप्रिसिएशन 70,000. फक्त 70,000च का लेस केले, कारण आपल्याला अमाऊंट मॅच करायची आहे. क्लोजिंग बॅलन्स 3 लाख रुपीज आहे म्हणून. मग इथे आता 3,70,000 मायनस 70 किती येतात 3 लाख रुपीज. नेक्स्ट डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचा आहे ऑन फर्निचर 70,000. दोघांची ॲडिशन करून आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 61,000 प्लस 70,000 1,31,000. नेक्स्ट स्टेशनरी 21,850. स्टेशनरी एक्सपेंडिचरमध्येच टू स्टेशनरी 21,850. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट 31 मार्च 2019ला आपण परचेस केलेला आहे फिक्स्ड डिपॉझिट 8,50,000.
इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ऑलरेडी इथे दाखवलेलं आहे की 9,10,000 फिक्स डिपॉझिट ऑलरेडी आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स होता 1 एप्रिल 2018चा. मग या फिक्स डिपॉझिटची एंट्री ॲसेटमध्ये करायची आहे. फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट ओपनिंग बॅलन्स किती आहे 9,10,000. मग इथे लिहायचे आहेत इनर कॉलममध्ये किंवा आउटरमध्ये लिहिले तरी चालतील. 9,10,000 प्लस न्यू, प्लस नाही केलं तरी चालेल, प्लस न्यू फिक्स डिपॉझिट. नवीन आपण परचेस केलेलं आहे त्याची अमाऊंट किती आहे. फिक्स डिपॉझिट 31 मार्च 2019ला 8,50,000. ते पण लिहायचे आहेत 8,50,000. इथे तुम्ही दोघांची ॲडिशन करून आउटर कॉलममध्ये अमाऊंट दाखवू शकता किंवा हे दोन्ही सेपरेट पण दाखवू शकता. नेक्स्ट बॅलन्स आहे क्लोजिंग बॅलन्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, दोघांचेही इफेक्ट. ॲसेट्समध्ये लिहायचे आहेत कॅश ॲट बँक, कॅश इन हँड. कॅश ॲट बँकची अमाऊंट आहे 2 लाख आणि कॅश ॲट बँक 2 लाख रुपीज. नेक्स्ट कॅश इन हँड 16,650, म्हणजेच आउटर कॉलम 2,16,650. नेक्स्ट आपली पेमेंट साईड क्लिअर आहे. आता रिसिप्ट साईड ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कुठेही इफेक्ट दाखवायचा नाही आहे. नेक्स्ट आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट इन्कम आहे, इथे लिहायचं आहे बाय इंटरेस्ट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इंटरेस्टची अमाऊंट आहे 55,000 आउटर कॉलम. नेक्स्ट सबस्क्रिप्शन, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलममध्ये अमाऊंट बाय सबस्क्रिप्शन 28,300. ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5,300. सी सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5,300. ॲड करायचे आहेत आउटस्टँडिंग 5,300. 5,300 ॲड केल्यानंतर 28,300 प्लस 5,300 33,600. आणि या 5,300चा आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट ॲसेट्समध्ये. $5,300. नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीज 25,000, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. लास्ट ॲडजस्टमेंट लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज, पूर्णपणे कॅपिटलाइज झालेली आहे ती अमाऊंट, म्हणून डायरेक्टली आपल्याला लायबिलिटीजमध्ये जिथे आपण कॅपिटल फंड मेन्शन करणार आहोत तिथे लिहायचं. इथे लिहायचं ॲड लाईफ मेंबरशिप फीज. अमाऊंट आहे 25,000 इनर कॉलम. नेक्स्ट डोनेशन्स 7 लाख. डोनेशन्सवरती ॲडजस्टमेंट आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट 50% ऑफ डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. म्हणजेच हे जे डोनेशनची 7 लाख रुपीज अमाऊंट आहे त्याच्यापैकी 50% डोनेशन बिल्डिंग फंड जे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे त्या बिल्डिंग फंडसाठी यूज केलेली आहे आणि उरलेली 50% रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करायची आहे. मग पहिल्यांदा आपल्याला इन्कममध्ये लिहायचं आहे बाय डोनेशन्स 7 लाख रुपीज मायनस 50% फॉर बिल्डिंग फंड. 50% किती होता 3,50,000. 7 लाख मायनस 3,50,000 3,00,000
50,000 आउटर कॉलम. ओके. नेक्स्ट, आता हे जे 50% बिल्डिंगसाठी आपण यूज करणार आहोत ॲज अ बिल्डिंग फंड, ते बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचे आहेत. ओके. मग आपण इथे लिहिणार आहोत बिल्डिंग फंड लायबिलिटीजमध्ये. बिल्डिंग फंड प्लस 50% कॅपिटलाइज डोनेशन. कॅपिटलाइज डोनेशन 3,50,000 डोनेशनची अमाऊंट होती आणि बिल्डिंग फंडची आहे इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये 10 लाख रुपीज. मग इथे लिहायचे आहेत 10 लाख. क्लिअर. नेक्स्ट, ट्युशन फीज 12,30,000 इन्कममध्ये बाय ट्युशन फीज. $12,30,000. Next, term fees 2,08,000. Sundry receipt by sundry receipt 8,000. ॲडमिशन फीज 60,000. रेव्हेन्यू ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे म्हणजेच पूर्णपणे इन्कममध्ये लिहायचे आहेत. बाय ॲडमिशन फीज 60,000 म्हणजेच रिसिप्ट साईड झालेली आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय काय पेंडिंग आहे ते बघायचं आहे. बुक्सचे आपण दोन्ही इफेक्ट दिलेले आहेत, ओपनिंग आणि क्लोजिंग. ओपनिंग बॅलन्स दाखवलेला आहे बुक्स 6 लाख रुपीज. त्याच्यामध्ये ॲड परचेसेस केलेले आहेत 61,000 आणि आउटर कॉलम म्हणजे दोघांची ॲडिशन करून 6,61,000 मायनस डेप्रिसिएशन 61. मायनस डेप्रिसिएशन का केलेलं आहे? कारण क्लोजिंग बॅलन्स 6 लाख आहे म्हणून, म्हणजेच आउटर कॉलममध्ये 6 लाख अमाऊंट यायला पाहिजे म्हणून आपण डेप्रिसिएशन 61,000 दाखवलेलं आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरमध्ये दाखवलेला आहे. नेक्स्ट, फर्निचर 3,19,000 ओपनिंग बॅलन्स आणि त्याचा आउटर कॉलम म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स 3 लाख यायला पाहिजे म्हणून परचेसेस ॲड केल्यानंतर जी अमाऊंट येते त्याच्यातून 70,000 डेप्रिसिएशन लेस केलेलं आहे. त्याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरमध्ये. नेक्स्ट, बिल्डिंग फंड 10 लाख रुपीज. बिल्डिंग फंड 10 लाख रुपीज लायबिलिटी आहे, कॅपिटल रिसिप्ट आहे म्हणून लायबिलिटीजमध्ये 10 लाख आणि त्याच्यामध्ये डोनेशन आपण ॲड केलेलं आहे 3,50,000चं जे कॅपिटलाइज झालेलं आहे ते. नेक्स्ट, फिक्स्ड डिपॉझिट 9,10,000. फिक्स्ड डिपॉझिट 9,10,000 आणि आपण आणखीन परचेस केलेलं आहे क्लोजिंग डेटला 8,50,000 ते पण लिहिलेलं आहे. नेक्स्ट, कॅपिटल फंड. कॅपिटल फंड लिहायचे आहेत. फर्स्ट लाईन कॅपिटल फंड त्याची अमाऊंट आहे 9,47,400. नेक्स्ट, 50% डोनेशनचे आपण इफेक्ट दोन्ही दाखवलेले आहेत. 50% डोनेशन 3,50,000 इथून लेस केलेले आहेत इन्कममधून आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये ॲड केलेले आहेत ॲज ए कॅपिटल रिसिप्ट. ओके. मग ह्या दोघांची आउटरला टोटल लिहायची आहे 10 लाख प्लस 3,50,000 13,50,000. नेक्स्ट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनमध्ये आपण ॲड केलेला आहे 5,300 आणि सेकंड इफेक्ट ॲसेट्समध्ये 5,300. नेक्स्ट, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फीजची अमाऊंट होती 25,000 पूर्णपणे कॅपिटलाइज झालेली आहे म्हणून ती आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड केलेली आहे 25,000. ओके. आता सगळे आपला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला सरप्लस आणि डेफिजिटची अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. म्हणजे सरप्लस आहे की डेफिजिट आहे ते फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट, इन्कम साईड 55,000 प्लस 33,600 प्लस 3,50,000 प्लस 12,30,000 2,08,000 8,000
60,000. 19,37,400. पेन्सिलने लिहायची आहे 19,37,400. ओके. नेक्स्ट मायनस एक्सपेंडिचर 11,70,000 minus 55,000 minus 1,31,000 minus 21,850. 5,59,550 सरप्लस आलेला आहे. तो आपल्याला इथे डेबिटला लिहायचा आहे टू सरप्लस. अमाऊंट आहे 5,59,550 5,59,550. आणि या दोघांची टोटल किती आहे पेन्सिलने आपण मार्क केलेली होती ती आधी लिहायची आहे 19,37,400. दोन्ही साईडला टोटल लिहायची आहे 19,37,400. ही सरप्लसची अमाऊंट कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. प्लस सरप्लस 5,59,550. 5,59,550 प्लस 9,47,400. 15,06,950. 15,06,950 आउटर कॉलम. आता ह्या सगळ्याची टोटल करायची आहे लायबिलिटीज आणि ॲसेट्सची. लायबिलिटीज 15,06,950 प्लस इथं आता हे 25,000 पण ॲड करायचे आहेत. आता आपण आउटरमध्येच लिहिणार आहोत 25,000. इथे ॲड करायचे आहेत 15,06,950 प्लस 25,000. जर नाही केले ॲड तर इथे आउटर कॉलममध्ये दाखवायचे आहेत. प्लस 25,000 प्लस 13,50,000 28,81,950. दोघांची टोटल लिहायची आहे. फर्स्ट 28,81,950. नेक्स्ट ॲसेट्स 2,16,650 प्लस 6 lakh प्लस 3 lakh प्लस 9,10,000 प्लस 8,50,000 प्लस 5,300. 28,81,950. ॲसेट्स आणि लायबिलिटीज सेम आहे 28,81,950. म्हणजेच आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. प्रॉब्लेम आपण नीट केलेला आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय न्यू थिंग्स होत्या त्या मार्क करायच्या आहेत किंवा हायलाईट करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा फर्निचर आणि बुक्सवरती हिडन ॲडजस्टमेंट होत्या जे आपण डेप्रिसिएशन म्हणून दाखवलेल्या आहेत. ओके. तर त्या तिथे तुम्ही मार्क करून घ्यायच्या आहेत स्टार मार्क करून. हिडन ॲडजस्टमेंट आहेत बुक्स आणि फर्निचरवरती. नेक्स्ट डोनेशन्स कॅपिटलाइज झालेलं आहे 50%. ते आपल्याला बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचं होतं कारण ते बिल्डिंग फंड म्हणून यूज केलेलं आहे. ओके. नाव we'll stop here today, and if you have any query or doubt regarding this problem, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.